आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रतेबाबत सुनावणी पार पडली। या सुनावणीत ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला। देवदत्त कामत यांनी आज युक्तिवाद करताना थेट विषयाच्या बुडावरच घाव घातला। आज या प्रकरणातला शेवटचा युक्तिवाद करणार असल्याचं म्हणत त्यांनी पक्षचिन्हाबाबत मोठा युक्तिवाद केला। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक असं विधान केलं की ज्यामुळे आता शिंदे गटाचं टेन्शन वाढणार आहे। आजच्या सुनावणीत ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी नेमके कोणते युक्तिवाद केले आणि न्यायालयाने शिंदे सेनेत खळबळ उडून देणारं असं कोणतं विधान केले याबाबत सगळं सविस्तर सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी संतोष मुंडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। कालपर्यंत कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह प्रकरणात युक्तिवाद केला होता। आज त्यांच्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी सुमारे अर्धा तास युक्तिवाद केला। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। या सुनावणीत कामत यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक युक्तिवाद करायला सुरुवात केली। आज कामत यांनी केलेल्या युक्तिवादातला पहिला मुद्दा विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावल्याचा। कामत यांनी सुनावणीच्या सुरुवातीलाच आम्ही विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावल्याचं म्हटलं। अध्यक्षांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही। विधिमंडळातला निर्णय फक्त आमदारांच्या संख्याबळावरच घेतला गेला, राजकीय पक्षाचा विचार केलाच नाही। कोण किती आमदार घेऊन गेलं इतकंच बघून अध्यक्षांनी निर्णय दिला। पक्षाची घटना आणि मूळ राजकीय संघटना कोणाची हे त्यांनी तपासलं नाही, हा कामत यांचा मुख्य आक्षेप होता। देवदत्त कामत यांच्या सुनावणीतला दुसरा मुद्दा, देवदत्त कामत म्हणाले कोर्टानंच अपात्रतेचा निर्णय घ्यावा। कामत यांनी युक्तिवाद केला की आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांपुरता मर्यादित नाही, काही विशेष परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयही अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं। कामत यांच्या या युक्तिवादानंतर कोर्टानेही आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं म्हटले। त्यामुळे आता अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं कोर्टानं म्हटल्यामुळं शिंदे गटासाठी मोठा धक्का बसू शकतो। कारण जर कोर्टानं स्वतः अपात्रतेचा निर्णय घेतला तर शिंदे गटाच्या आमदारांवर थेट टांगती तलवार येऊ शकते। कामत एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी आक्रमक युक्तिवाद सुरूच ठेवला। पक्षात फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा असं आवाहन कामत यांनी कोर्टाला केलं। आता कामत यांच्या युक्तिवादातला तिसरा मुद्दा, जर शिंदेंना वेगळं व्हायचं तर त्यांनी वेगळा पक्ष काढावा। कामत यांनी 10व्या सूचीचा संदर्भ देत म्हटलं की जर एखाद्याला मूळ पक्षापासून वेगळं व्हायचं असेल तर कायद्यानुसार त्यांनी नवा पक्ष स्थापन करावा। फुटीर गटाला मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह बळकावता येणार नाही। सुनावणीवेळी त्यांनी एक सवालही केला, 5 आमदारांपैकी 3 आमदार फुटले तर संपूर्ण पक्ष त्यांच्याच हवाली करणार का? मुठभर आमदार गेले म्हणून संपूर्ण पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला मिळू शकतं का, असा थेट सवाल कामत यांनी उपस्थित केला। आणि याच मुद्द्याला जोडत कामत यांनी चिन्हाबाबत एक महत्त्वाची मागणी केली आणि हाच देवदत्त कामत यांच्या युक्तिवादातला चौथा मुद्दा, चिन्ह गोठवण्याची मागणी। निवडणूक आयोगानं अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं, हा कामत यांचा सर्वात मोठा आक्षेप होता। त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडे स्पष्ट मागणी केली की चिन्ह आम्हाला द्या आणि जर आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवून टाका। याआधी कपिल सिब्बल यांनी हीच मागणी केली होती आणि आज पुन्हा एकदा कामत यांनी त्याच मागणीचा पुनरुच्चार केला। विधिमंडळ पक्ष फुटला तरी त्याचा थेट संबंध निवडणूक चिन्हाशी येत नाही, असंही ठाम मत कामत यांनी आजच्या सुनावणीत ठामपणे मांडलं। एकंदरीत आजपर्यंतच्या या सुनावणीत एक गोष्ट स्पष्ट झाली, ठाकरे गटाचे दोन्ही वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांच्याही निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलं आणि कोर्टानं स्वतःच्या अधिकारांबाबत केलेलं विधान बघता हे प्रकरण आता निर्णायक वळणावर आल्याचं दिसून येतंय। आता पुढच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील याला कसं उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला आजच्या युक्तिवादातला देवदत्त कामत यांचा कोणता मुद्दा सगळ्यात प्रभावी वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थोडक्यातच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।